नमस्कार. मी डॉक्टर राहुल कैचे, कार्डियक सर्जन आहे नाशिक सह्याद्री हॉस्पिटलला. लोकांचा प्रश्न असतो की आमच्या फॅमिली हिस्ट्री आहे, म्हणजे आईला डायबिटीस होता किंवा वडिलांना डायबिटीस आहे, वडिलांना ब्लड प्रेशर आहे, आईला ब्लड प्रेशर आहे, तर पुढच्या पिढीला हार्टचा आजार होईल का नाही? 100% होतो. ज्यांच्या फॅमिलीमध्ये हार्टचा आजार असेल, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, तर पुढच्या पिढीला तो आजार होणार म्हणजे होणार. आणि तो 10 वर्ष अगोदर होणार, ए डिकेड अर्लियर. म्हणजे समजा वडिलांना 65 वयात बायपास झाला असेल किंवा अँजिओप्लास्टी झाली असेल किंवा अटॅक आला असेल, तर पुढच्या पिढीला 50मध्ये तुमचा हार्टचा अटॅक येऊ शकतो. मग याच्यासाठीच मी प्रत्येकाला सांगतो की तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्टचा आजार असेल, तर अशा लोकांनी 35 वयापासूनच हेल्थ चेकअप चालू करावं. तुमच्या वाढदिवसाला तुम्ही हेल्थ चेकअप केलं पाहिजे आणि हेल्थ चेकअप झाल्यानंतरच तुम्ही तुमचा वाढदिवस सेलिब्रेट करा. मी खूप लोक म्हणतात की सर हेल्थ चेकअप केल्यावर माझा निगेटिव्ह आला रिपोर्ट. मी तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे. यू शुड बी हॅपी अबाउट की रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यांना दुःख होतं, पैसे वाया गेले असे म्हणतात. माझं म्हणणं आहे की ते दुःख नाही यायला पाहिजे, कारण जर तेव्हा तुम्हाला कळलं तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली, लिपिड प्रोफाईल जास्त आलं, टीएमटी जास्त पॉझिटिव्ह आली, तर अशा लोकांना आम्ही गोळ्या औषधं देऊ शकतो. आणि ह्या गोळ्या औषधं घेतल्यामुळे तुमचं आजारचं प्रमाण कमी राहील, अटॅक याची रिस्क कमी होऊन जाते. समजा वडिलांना बायपास लागला असेल तर मुलाला गोळ्या औषधानं ट्रीटमेंट होऊन जाईल किंवा मग एक मॅक्झिमम अँजिओप्लास्टी लागू शकते. पण मग हे अगोदर कळलं खूप चांगलं असतं. समजा झाल्यानंतर कळलं, अटॅक आल्यानंतर पेशंटला ट्रीटमेंट दिली, त्याचा फायदा 100% होत नाही, कारण अटॅक आल्यानंतर हृदयाचे स्नायू डॅमेज झालेले असतात, हृदयाचं कार्यक्षमता कमी झालेली असते, आणि अशा पेशंटला अँजिओप्लास्टी किंवा बायपास केलं तर त्याचा 100% त्यांना फायदा होत नाही. म्हणून योग्य वेळी ट्रीटमेंट घेणं खूप महत्वाचं आहे. तर प्रत्येकाने, आणि ज्यांच्या फॅमिली हिस्ट्री नसेल त्यांनी 40 पासून हेल्थ चेकअप केलंच पाहिजे, कारण स्ट्रेस लेवल सगळ्यांनाच असते, स्ट्रेस सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात असतो, म्हणून हेल्थ चेकअप महत्वाचं आहे.